एक मोठी भरारी ज्यांच्यामुळे मिळाली, महाराष्ट्राला आपल्या पायावर ज्यांनी उभं केलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांना आज खरं म्हणजे त्यांच्याच दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार आपण करतो। मी विनम्र आदरांजली त्यांना देखील अर्पित करतो। आज या कार्यक्रमाकरता आपल्यामध्ये उपस्थित राहून ज्यांनी जवळजवळ 150 पुरस्कार स्वतःच्या हाताने या ठिकाणी दिले ते महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, महाराष्ट्राचे सन्मान्य कृषी मंत्री दत्तामामा भरणे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, श्री इंद्रनील नाईक, श्री परिमल सिंग, श्री सूरज मांढरे, श्री प्रकाश पाटील, श्री रफिक नायकवाडी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा आपण सन्मान केला, असे सर्व कृषी भूषण, कृषी मित्र, उद्यान मित्र, विविध पुरस्काराचे मानकरी असलेले महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी भगिनी बंधू, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो की या ठिकाणी मी उशिरा आलो। मुळात हा कार्यक्रम आपला आधी ठरला होता, पण 2च दिवसापूर्वी अचानक महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुका पूर्ण करूनच इथे येणं भाग होतं आणि म्हणून राज्यपाल महोदयांना विनंती केली की आपण कार्यक्रम सुरू करावा। निवडणुका असल्यामुळे नेमका किती वेळ लागेल मला कल्पना नाही, पण मी आणि सुनेत्राताई आम्ही निश्चितपणे पोहोचतो, आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा आणि त्यांनी त्याला मान्यता दिली। त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। पण मला अतिशय आनंद आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये मी उपस्थित आहे आणि विशेषतः आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय पाटील यांना या ठिकाणी प्राप्त झाला। डॉक्टर संजय पाटील यांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये, फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये, दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा उद्योग उभा केला। अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळ दिलं, त्यांना एकत्रित केलं आणि कृषीमध्ये आधुनिकता आणण्याचं काम त्यांनी केलं। आज एक मोठे उद्योजक म्हणून तर त्यांच्याकडे पाहिलंच जातं, पण त्यासोबत 3 विद्यापीठाचे कुलपती म्हणून देखील ते काम पाहतायत आणि निश्चितपणे त्यांनी कृषी क्षेत्रात जे कार्य केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। त्यासोबत 2024 करता या ठिकाणी जो पुरस्कार आहे तो पालघर जिल्ह्यातले यज्ञेश वसंत सावे यांना देण्यात आलाय। सावेंनी देखील शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग केले, विशेषतः चिक्कूच्या क्षेत्रामध्ये फळ प्रक्रियेच्या माध्यमातून अतिशय नवीन अशा प्रकारचे प्रयोग करून ज्या भागामध्ये आदिवासी शेतकरी आहे अशा भागामध्ये देखील त्यांनी उत्तम कार्य केलं आणि म्हणून हा सगळ्यात मानाचा पुरस्कार 2023 आणि 24चा या आपल्या 2 शेतकरी मित्रांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्याचसोबत इतरही ज्या लोकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत, मी बऱ्याच लोकांचे बायोडाटा वाचत होतो, त्यांनी केलेलं काम पाहत होतो। मी खरोखर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन
की कृषीच्या क्षेत्रामध्ये आपण जे काम केलंय हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाहीये, तर ही जी आपल्या देशातली एक महान कृषी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीने आजपर्यंत आम्हाला जीवन दिलं आणि भविष्यातही या मनुष्य जातीला जिवंत ठेवण्याचं काम ज्या कृषी संस्कृतीच्या माध्यमातून होणार आहे, त्या संस्कृतीचे खरे वाहक जर कोणी असतील तर आज ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे सगळे आमचे शेतकरी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या महान संस्कृतीचे वाहक म्हणून या संस्कृतीला तुम्ही जे समृद्ध केलंय, या महाराष्ट्राच्या कृषी जीवनाला तुम्ही समृद्ध केलंय, या महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं प्रेरणा स्रोत म्हणून तुम्ही जे कार्य केलंय, त्या कार्याकरता महाराष्ट्र सरकारने हा सन्मान आपल्याला दिलेला आहे. आणि मी तर असं म्हणेन की ज्यावेळी अशा प्रकारचा एखादा सन्मान सोहळा होतो त्यावेळी ज्या व्यक्तीचा सन्मान होतो त्या व्यक्तीपेक्षाही जो पुरस्कार असतो त्या पुरस्काराचा सन्मान त्या व्यक्तीमुळे त्या ठिकाणी अधिक वाढत असतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपण पाहतोय गेल्या 30-40 वर्षामध्ये शेतीचं क्षेत्र हे आव्हानांचं क्षेत्र झालंय. एकीकडे शेतकऱ्यांकडे असलेली शेती त्याची आराजी कमी होत गेली, परिवार वाढत गेले, शेतीचं विभाजन होत गेलं. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 80% शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. एकीकडे शेतकरी अल्पभूधारक झाला आणि त्यासोबत वातावरणाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा जर कुठे झाला असेल तर तो शेती क्षेत्रामध्ये झाला. आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्रासारखं राज्य, ज्या राज्यामध्ये 52% प्रदेश, 52% भूभाग हा अवर्षण प्रवण आहे, ज्या ठिकाणी 52% भागामध्ये पावसाच्या पाण्यावर आणि लहरीपणावर मोठ्या प्रमाणात आपली शेती अवलंबून आहे, कमी पाण्याचा प्रदेश हा मोठा आहे. अशाही परिस्थितीमध्ये या सगळ्या संघर्षाचा सामना करत आमचा शेतकरी हा सातत्याने त्या ठिकाणी काम करत असतो. आज एकीकडे आपण पाहतो आराजी लहान झाली आहे आणि दुसरीकडे जागतिकीकरणामुळे आज शेतमालाचे भाव हे केवळ आपल्या बाजारात ठरत नाहीत, तर जगाच्या बाजाराच्या भावाचा थेट परिणाम हा आपल्या शेतमालाच्या भावांवर होतो. दुसरीकडे शेती लहान झाल्यामुळे त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं परवडत नाही. तिसरीकडे हळूहळू आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आम्ही रासायनिक शेतीकडे गेल्यामुळे निविष्ठांचे वाढते दर हा शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान झालंय. रासायनिक शेतीमुळे सुरुवातीच्या काळात तर उत्पादकता वाढली, पण आज त्या उत्पादकतेवरही कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जमिनीची जी उर्वरक क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी कमी होते आहे. अशा प्रकारच्या अनेक दुष्टचक्रांमध्ये आज आमचा शेतकरी फसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच कुठेतरी अशाही परिस्थितीमध्ये जे उत्तम शेती करतायत, जे त्या ठिकाणी नंदनवन पिकवतायत, अशा शेतकऱ्यांचा सन्मान करताना त्यांच्याकडनं इतरांनाही बोध घेतला पाहिजे, अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे. आज महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही हा प्रयत्न करतो की शेती समोरची आव्हानं आपल्याला कमी करता आली पाहिजे. मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये अवर्षण प्रवण भागामध्ये ज्यावेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये
मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गॅप पडते, पाऊस येतो आणि त्यानंतर तो गायब होऊन जातो आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीत असलेली पिकं ही त्या ठिकाणी वाळतात, ती अनेकदा जळतात, अनेकदा मरतात, अनेकदा त्याची उत्पादकता कमी होते. अशा परिस्थितीमध्ये किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशन घेता आलं पाहिजे. याकरता आपण मोठ्या प्रमाणात 22,000 गावांमध्ये जलसंधारणाची कामं केली आणि मला सांगताना आनंद वाटतो, त्यातली अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये एक पीक लोक घेत होते, आता त्यातल्या अनेक गावांमध्ये 2 पिकं आणि 3 पिकं लोक घेत आहेत. ज्या ठिकाणी पीक घेणं कठीण होतं अशा ठिकाणी आता बागा देखील लोकांनी फुलवलेल्या आहेत आणि मागेल त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी आपण तयार केली आणि त्यातून कुठेतरी हवामानाच्या लहरीपणातही आमच्या शेतकऱ्याची शेती वाचली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि आता तर आपण सौर कृषी पंप देणं सुरू केलं. आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावलेले आहेत आणि आमचे शेतकरी हे पंप लावल्यानंतर आज अतिशय आनंदी झालेले आहेत. आपण घोषणा केली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज आम्ही देऊ. मला सांगताना आनंद वाटतो